मी उमरगौंडी प्रभाग 16च्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून मशाने चिन्हाकडून आपल्या प्रभाग 16 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता। अर्ज दाखल केल्यापासून मनस्थिती फार एका विचित्र मोडवर एका विचित्र वळणावर होती की अर्ज माघारी घ्यायचा आणि इतक्या प्रचंड ह्याच्यात मी अर्ज माघारी घेणार आणि आमच्या घरातल्या आणि आमच्या मित्रपरिवाराला कळल्यानंतर मी आमच्या आईशी वगैरे चर्चा केलेली। मग त्या मानसिकतेतूनच माझ्या घरात एक फार मोठी दुर्दैवी घटना घडली। त्या दुर्दैवी घटनेतनं माझ्या आई आज सांगली सिव्हिलच्या ICU मध्ये आहे। सुदैवानं माझी आज आई ही स्टेबल आहे आणि तुम्हा सर्वांच्या दुआनं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आज माझी आई ही सुखरूप आहे। सरांनी उद्या जनरल वॉर्डला शिफ्ट करतो असं मला बोललेलं आहे। दबाव आता मी त्याबद्दल काही बोलू शकणार नाही आहे, कारण परिस्थिती रोज नवीन वळणं रोज नवीन काहीतरी गोष्टी माझ्यावर घडत आहेत। त्यामुळे आता मी कुणाला दोष न देता आता पुढील लढाई मी कशा पद्धतीने करणार आणि मी पुढे कसं जिंकून येणार या सर्वसामान्य जनतेसाठी मी काय करू शकतो आणि काय करून दाखवणार हे मी दाखवणार आहे। तेच काय आहे की मी आता ह्या स्थितीत नाही आहे की मी कुठल्या नेत्याचा किंवा कुठल्या राजकीय माणसाचा किंवा कुठल्या सामाजिक माणसाचं नाव घेऊ शकणार नाही आहे, परंतु मी इतकंच सांगणार आहे की माझी आईचं स्वप्न मी आणि माझ्या भागातल्या नागरिकांचं स्वप्न मी नक्कीच पूर्ण करणार आहे। आई हे माझा जीव आहे। माझी आई आज जवळपास 75 ते 80 वर्षाची आहे माझी आई। त्या आईसाठी माझा जीव आहे आणि कुठल्या आईसाठी भांडण केलं तर मुलाबरोबर भांडण कुठल्या आईनं विष प्राशन केलेलं तुम्हाला माहीत असेल एखादं उदाहरण दाखवा। माझी आई आणि तुमच्या डोळ्यात ज्याच्या घरात आई असेल ना, जो माझ्यावर आरोप करेल त्याच्या घरात जर आई असेल तर त्या आईचा चेहरा आणि त्या आईच्या डोळ्यात डोळे घालून त्यानं बघावं आणि सांगावं की कोण असं करू शकतंय का। घरगुती भांडणं तर रोज कोणा घरात होतच असतात ना, आणि आई आणि मुलाच्या भांडणात कुठली आई विष प्राशन करते। त्यामुळे हे ताठांत खोटं आहे, कारण ह्यात काही तथ्य नाही आहे। आता विरोधकांना फक्त मला कसं बदनाम करायचं एवढंच त्यांना कारस्थान माहीत आहे। तर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता काही तुमच्या समाजाला असंही समजतं? फार वावडे उठलेले फार काही बोलण्यासारखं आहे, परंतु आता माझी मनस्थिती त्याबद्दल बोलायची नाही आहे। फक्त मनानं इतकं पक्क केलेलं आहे की तुम्ही काही करा, मी आता लढणार आहे। कशा पद्धतीने तुम्ही माझ्या समोर या, मी हे करून दाखवणार आहे, कारण इतक्या घरातल्या आघातामुळे मी सावरलेलो आहे। अशा प्रकारची रणनीती असणार आहे आता आज सकाळपर्यंत माझ्या मनात द्विधा स्थिती होती, परंतु हाजी साहेब आल्यानंतर त्यांनी स्वतः उद्धव ठाकरे साहेबांशी माझं बोलणं करून दिलं आणि त्यांनी इतकी ऊर्जा माझ्यात दिली ना, की आता जगात कुठलीही ताकद आली तरी मी थांबणार नाहीये। नाही, आरोप आता मी कोणावरच करत नाहीये आणि मला कोणावर आरोपही करायचे नाहीये, फक्त स्वतःला सिद्ध करायचं आहे मला। त्यामुळे मला आरोप कोणावरही करायचे नाहीये। पुन्हा लोक आडवे आली तर काय करणार? नाही, मी माझ्या सामर्थ्यानं माझ्या कर्तृत्वानं आणि माझ्या कामातनं, कारण मी जवळपास 15 ते 20 वर्ष झालं मेडिकल क्षेत्रात काम करतोय, वेगवेगळ्या लोकांच्या दुखणं दूर करण्याचं काम करतोय। त्यामुळे हे दुखणं त्यांचं पण दुखणं मी नक्कीच दूर करीन। नाही, MLC मध्ये आता मला कोणाबद्दलच काय बोलायचं नव्हतं, त्यामुळे आम्ही ते काही जास्त कोणावर तक्रार वगैरे आम्ही कोणाबद्दल दिलेली नाही आणि देणारही नाहीये। ते काय झालं, मी माघार घेतली हे आईला कळल्यानंतर आई थोडी म्हणजे डिस्टर्ब झालेली थोडक्यात असं होतं। आणि एकंदरीत आता मी ठरवलेलं आहे की काही झालं तरी मी लढणार आहे। फक्त नाही, आज सकाळी ती थोडं माझ्यावर बोलली आणि मी तिला म्हटलो, आई तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्याबरोबर, तू माझ्यावर घट्ट राहा आणि मी कुठं मागं हटणार नाही। तर आई थोडंफार माझ्याबरोबर बोलली, तर राहून दिलं, मला अगोदर तुझं काम कर आणि मी नक्की लवकर बरी होऊन येते। विजयाचा गुलाल घेऊनच तुम्ही आईला भेटले? तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं आणि माझ्या आईसाठी सर्वांनी दुआ करा की फार कष्टानं मला ती नेतपर्यंत आणलेलं आहे, कारण माझं आईचं वय 75च्या वरती आहे। माझ्या आईचं वय, त्या लोकांना काही बोलायचं आहे बोलून देईल, परंतु माझी आई ही माझ्यासाठी माझं बलस्थान आहे ती, आणि आईपेक्षा कोण मोठं नाही आहे। त्यामुळं तुम्हा सर्वांना मी आवाहन करतो की माझ्यासाठी तुम्ही मदत करा, माझ्यासाठी तुम्ही सर्वांपर्यंत माझं मशाल चिन्ह पोचवा।